आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी झणझणीत अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, छोट्या आकाराचे असले तर 2 घ्या, असे कापून घेतलेले आहेत बघा। सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे, जास्त काय घेतलेलं नाही बघा। कमीत कमी 10 ते 15 तुकडे आहेत बघा, असे छोटे छोटे आकाराचे। 1 चमचा छोट्या आकाराचं जिरं आहे आणि 3 चमचे शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। 1 चमचा मोठ्या आकाराचा मिरची पावडर घेतली, तिखटवाली पण आणि कलरवाली पण, तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, चवीप्रमाणे मीठ। हा सगळा मसाला मिक्सरला मी थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेणार आहे। एकदा फिरवून घेतलंय बघा, तर अशा प्रकारे झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण टाकायचा आणि मग थोडंसं पाणी टाकायचं। फिरवून घेतल्याशिवाय लसूण आणि पाणी टाकू नका तुम्ही, कारण एकदम चिकट होतं, मग बारीक होणार नाही। खोबरं आपलं आहे ना, सुकं खोबरं आहे। आता फिरवून घेते। चटणी बघा मी बारीक करून घेतली मिक्सरला। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 पळी तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये बघा ही चटणी टाकून द्यायची। आता गॅस मिडियम केलेला आहे, मिडियम गॅसवर आता ह्याला परतून घ्यायचं। 5 ते 7 मिनिट झालेत बघा, मिडियम गॅसवर मी परतत आलेले। अशा पद्धतीत परतून घ्यायचे, जेणेकरून हे तेल सोडलं पाहिजे चटणीनं आणि मस्त अशी झालेली आहे बघा। ही 1 नंबर लागते चवीला। जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर ते एकदम सुक्की सुद्धा करू शकता असं परतून। आणि अशा पद्धतीनं जर ना तोंडी लावायसाठी 1 नंबर लागते, अशी जरी करून खाल्ली तरी चालेल।